हाय, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आपण त्या दिवशी बघितलं त्याच्यासारखं आज परत एकदा रिवाईज करून सांगते मी तुम्हाला काय काय आहे. त्याच्यानंतर आपण पुढचे टॉपिक सुरू करू. बेसिक ऑफ स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केट इंडियन फायनान्शियल मार्केटचे दोन टाईप आहे, मनी मार्केट, स्टॉक मार्केट और कॅपिटल मार्केट म्हणू शकतो आपण त्याला. मनी मार्केट काय असतं? मनी मार्केट हे शॉर्ट टर्मसाठी असतं. कॉमन मॅन त्याच्यात इन्व्हॉल्व नसतो. मोठे मोठे बिझनेसमॅन किंवा मोठ्या मोठ्या कंपनीमध्येच ते ट्रान्झॅक्शन होता. एक बॉरो करतो आणि एक लेंडिंग करतो. त्याचा टाईम पिरियड 1 इयरपेक्षा कमी असतो. त्याच्यामध्ये जे नंबर ऑफ प्लेयर्स राहतात तर ते लिमिटेड असतात. अनलिमिटेड हे कॅपिटल मार्केटमध्ये असतात. त्याचे एक्झाम्पल खाली PPTमध्ये दिलेले आहेत मी. कमर्शियल पेपर्स, बँकर्स ॲक्सेप्टन्स, ट्रेझरी बिल्स, अदर एक्झाम्पल अँड मनी मार्केट. नेक्स्ट आहे ते कॅपिटल मार्केट. कॅपिटल मार्केट काय आहे नेमकं? कॅपिटल मार्केट इज अ मार्केट वेअर बायर अँड सेलर एंगेज इन ट्रेड ऑफ फायनान्शियल सिक्युरिटीज लाईक बॉन्ड्स अँड स्टॉक. जिथे बायर्स अँड सेलर्सचे ट्रेडिंगमध्ये एंगेज्ड असतात, जिथे कॉमन मॅन इन्व्हॉल्व असतो, म्हणजे आपल्यासारखे लोक जे ट्रेडिंग करतात. म्हणजे शेअर मार्केटमध्ये एक जण देणार असतो शेअर विकणारा आणि एक जण घेणार असतो. तिथं जे शॉर्ट टर्मसाठी नसता, लाँग टर्मसाठी असता, मोर दॅन 1 इयर. आता इथे असा प्रश्न येतो की असं थोडी आहे की मी आज शेअर घेऊन उद्या पण विकू शकतो. हां ठीक आहे, आपण विकू शकतो, पण आपण जर सपोज आता एखाद्या कंपनीचा शेअर्स घेतला, रिलायन्सचा घेतला, तर रिलायन्सचा शेअर तुम्ही घेतला, तुम्ही एखाद्या पर्सनकडून घ्याल ना, तो कंपनीला तर नाही वापस विकणार. थर्ड पर्सनमध्ये जातो तो शेअर. कधी पण कंपनीकडे डायरेक्ट शेअर जात नाही. एकदा कंपनीतून इश्यू झालेला शेअर तो परत कंपनीला जात नाही. तो थर्ड पर्सनलाच सेल करावा लागतो. तिथे नंबर ऑफ प्लेयर्स अनलिमिटेड असतात. और कॅपिटल मार्केटला जे रेग्युलेट करते ते सेबी आहे आणि मनी मार्केटला जे रेग्युलेट करतात ते RBI आहे. शेअर काय असतं, जे की मी तुम्हाला सांगितलं आहे, ते एक युनिट असतं. तेवढ्या पर्सेंटेजचा आपण त्या कंपनीमध्ये ओनर बनतो. जितक्या पर्सेंटेजचे आपण शेअर्स घेतो, 1 घेतो, 2 घेतो, 3 घेतो, किंवा किती पर्सेंटेज ऑफ. जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये इन शेअर्स जर इन्व्हेस्टिंग करत असाल तर त्याची टक्केवारी असते. बाबा तुम्ही 50%चे शेअर होल्डर आहात की 20%चे शेअर होल्डर आहात. जर तुम्ही ट्रेडिंग करताय तर मग त्या नंबर ऑफ शेअर्सवर डिपेंड असतं की किती युनिट तुमच्या नावावर त्या कंपनीची ओनरशिप झालेली आहे. व्हॉट इज कंपनी काय आहे नेमकं? एखादी कंपनी किंवा व्यवसाय, एखादं काही सुरू करायचं म्हणलं की उपक्रम, मोठे मोठे लोक किंवा 4-5 लोक एकत्र येऊन जो उपक्रम किंवा काही सुरू करतात, संचालित करतात, किंवा त्या गटाने व्यक्तींनी तयार केलेली जी संघटना म्हणता येईल, किंवा कायदेशीर पद्धतीने चालणारी संस्था म्हणता येईल. अशी गोष्ट राहील की जिथे कोणती तरी गोष्ट तयार होती आहे की ती त्या गोष्टीची बाहेर सेलिंग किंवा कोणतीही गोष्ट बाहेरून आणून त्याच्यावर प्रोसेसिंग करून न्यू गोष्ट तयार होती, त्याला कंपनी म्हणतात. पुढे आहे इंडियामध्ये कशा प्रकारे बिझनेस केला जातो, किती प्रकारमध्ये. सोल प्रोप्रायटरशिपमध्ये केला जातो, पार्टनरशिपमध्ये केला जातो, कंपनीजमध्ये केला जातो. हे त्या दिवशी मी सांगितलं होतं की सोल प्रोप्रायटर काय आहे, पार्टनरशिप काय आणि कंपनी काय आहे. ह्या इमेजवरून पण बऱ्यापैकी समजून जातं. सोल प्रोप्रायटरमध्ये 1 जण असतो किंवा पार्टनरशिपमध्ये 2पेक्षा जास्त असतात. दॅन शेअर मार्केट कॅन बी फर्दर डिवायडेड. शेअर मार्केट पण 2 टाईपमध्ये डिवाईड केलेलं आहे, प्रायमरी मार्केट अँड सेकंडरी मार्केट. प्रायमरी मार्केटमध्ये काय होतं, कंपनी कॅन सेल शेअर पर्सनली. ज्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या असतात, छोट्या कंपन्या असतात, त्या पर्सनली शेअर इश्यू करतात बाय डॉक्युमेंटली. त्या लिस्टेड नसता. आपण जे ट्रेडिंग करणार आहे त्या लिस्टेड याच्यावर करणार आहे. सेकंडरी येतं लिस्टेड, ओनली लिस्टेड कंपनी इन ट्रेडिंग, म्हणजे ज्या कंपन्याची लिस्ट लागते, जी निफ्टी 50मध्ये लिस्टेड असतात. वेअर आर शेअर लिस्टेड इन एक्सचेंज, म्हणजे शेअर लिस्ट कुठं होता, एक्सचेंज काय असतो. देर आर लॉट ऑफ स्टॉक एक्सचेंज इन इंडिया बट टू एक्सचेंज विथ बिग व्हॉल्यूम्स आर एक्सप्लेन्ड ॲज बिलो.
भरपूर मोठे एक्सचेंज आहे, मी त्या दिवशी बोलले होते तसं. पण त्या एक्सचेंजमध्ये 2च एक्सचेंज जास्त चालतात, BSE आणि NSE. BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज. फास्ट याच्यामुळे सांगते की पुढचं सुरू करायचं आहे आणि हे ओव्हरलुक करते फक्त. BSE काय आहे तर तो एशियामधला किंवा जगामधला सगळ्यात ओल्डेस्ट एक्सचेंज आहे. त्याच्यामध्ये मोर दॅन 5000 कंपनीज लिस्टेड आहे. बऱ्यापैकी ह्या मला तरी वाटतं सध्या 5500 असेल, पण मी ज्यावेळेस बघितलं होतं आता लेटेस्टमध्ये 5500 असेल. तुम्ही तुमच्या नोट्समध्ये जे काही लिहित असाल त्याच्यामध्ये 5500 लिहा आणि मी जे सांगते ते प्लीज लिहून घ्या. लिहिल्याशिवाय कळणार नाही. ट्रेडिंग करतानाही एक डायरी मेंटेन करावीच लागणार आहे. बेस्ट व्हॉल्यूम NSEमध्ये काय असतं, बेस्ट व्हॉल्यूम असतो एक्सचेंज आणि हे लेजंड एक्सचेंज आहे इन इंडिया. मोर दॅन 2000 कंपनीज आर इन एक्सचेंज. मी सुद्धा NSEमध्येच ट्रेडिंग करते. NSEला खूप व्हॉल्यूम असतो. जास्त व्हॉल्यूम असला की तिथे व्हॉलॅटिलिटी जास्त असते, म्हणजे प्राईस वर खाली किंवा फ्लक्च्युएशन फास्ट होतं. फास्ट आपण एक तर लॉस होऊ नाही तर प्रॉफिट हो, पण फास्टमध्ये निघून जाऊ शकतो आपण. पुढे निफ्टी. ह्या गोष्टी मला खूप नंतर कळाल्या. खूप चांगलं आहे की त्या तुम्हाला अगोदर कळत आहे आणि नंतर तुम्ही ट्रेडिंग करताय. निफ्टी अँड सेन्सेक्स. निफ्टी काय अँड सेन्सेक्स काय. निफ्टी इज अ इंडेक्स ऑफ शेअर लिस्टेड इन NSE. निफ्टी कन्सिस्ट ऑफ 50 टॉप कंपनीज फ्रॉम 22 डिफरंट सेक्टर. देर आर अदर्स फेमस इंडेक्स इन NSE, बँक निफ्टी अँड निफ्टी IT. निफ्टी इज इंडेक्स ऑफ शेअर, म्हणजे जो इंडेक्स असतो आपण जे कॉल पुट करणार आहे ते निफ्टी प्रेझेंट करते. ज्या टॉप मोर 50 कंपन्याज आहेत त्यांच्या इंडेक्सला, म्हणजे कंपन्याचे जे डेरिव्हेटिव्स असताना त्याला निफ्टी रिप्रेझेंट करते. आणि 22 सेक्टर आहेत, पण त्याच्यामधले फक्त बँक निफ्टी आणि IT सेक्टर बऱ्यापैकी जास्त चालतं. बँकिंग सेक्टरच असा सेक्टर आहे की जिथे जास्त व्हॉलॅटिलिटी राहते. निफ्टीपेक्षा पण बँक निफ्टीमध्ये जास्त व्हॉलॅटिलिटी राहते. मॅक्झिमम लोक बँक निफ्टीमधून पैसे कमवतात. 99% खूप पैसा आहे बँक निफ्टीमध्ये. 90% जे लोक आहेत ते बँक निफ्टीमध्ये लॉस करतात, पण जे 10% लोक आहे ते भयानक प्रॉफिट कमवतात. जर एकदम टेक्निकल ॲनालिसिस झालं, फंडामेंटल ॲनालिसिस झालं, व्यवस्थित करूनच ट्रेडिंग करायला लागायची. पण बँक निफ्टीमध्ये हळूहळू उतरू आपण. पहिले लॉंग टर्ममध्ये इक्विटी शेअर्समध्येच प्रॅक्टिस करायची. सेन्सेक्स काय. सेन्सेक्स जो इंडेक्स शेअर करतो त्याची लिस्ट BSEच्या अंडर करतो. IT कन्सिस्ट ऑफ टॉप मोस्ट कंपनीज फ्रॉम BSE. आपण जसं निफ्टी म्हणून डायरेक्ट सर्च करू शकतो किंवा निफ्टीमध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो, तसं सेन्सेक्समध्ये ट्रेडिंग नाही करू शकत. सेन्सेक्स टाईप करून आपण त्याची ट्रेडिंग करू शकत नाही. इंडेक्स आर व्हेरी हेल्पफुल टू स्टडी फायनान्शियल कंडिशन ऑफ नेशन्स. आपण एक नेटवर तुम्ही टाका की ऑप्शन चेन किंवा NSE डेरिव्हेटिव्स असं टाका. ऑप्शन चेनच टाका, NSE ऑप्शन चेन म्हणून. तिथं तुम्हाला वर्षानुवर्षाचा डाटा भेटून जाईल की नेमकं कोणत्या वर्षी मार्केट कसं झालं, कमी कधी झालं, जास्त कधी झालं, फेस्टिवलच्या नंतरचा काय इफेक्ट असतो, काय न्यू झालं मार्केटमध्ये म्हणून मार्केट कमी जास्त झालं. खूप जुना डाटाही तुम्हाला भेटेल. तुम्ही फक्त एकदा ॲनालिसिस करा. ॲनालिसिस केलं की समोर आपल्याला इतिहास वाचला की समोर कसं वागायचं कळतं, किंवा इतिहासात काय घडलेलं किंवा हिस्ट्री रिपीट होती. मार्केटमध्ये हिस्ट्री रिपीट होती कधीही. म्हणजे आपण शिकलो असून युद्धाला जायच्या वेळेस पहिले लोक मागच्या युद्धाचा अभ्यास करायचे, मग पुढं जायचे. तसं आपल्याला ट्रेडिंग करायची असेल तर मागचं पाहायचं आणि मग पुढं जायचं. सो थँक्यू.